हां. डॉक्टर साहेब, आपण जे धन्वंतरीची मेडिसिन यूज करत आहात मागच्या जवळपास 6-7 महिन्यापासून, तर त्यामध्ये आपण वंध्यत्व या समस्येसाठी आपली मेडिसिन वापरली आहे आणि त्याबद्दल जे काही तुम्हाला रिझल्ट आले आहेत, थोडं आम्हाला त्याबद्दल सांगा. वंध्यत्वाचा पेशंट होता बिरसिंगपूरचा. हां. आणि तो 7 वर्षापासून वंध्यत्व होतं. त्यांना 7 वर्षापासून मूलबाळ वगैरे नव्हतं. त्यांनी हां. सर्व स्त्रीरोग तज्ज्ञांच्या या अगोदरच्या औषधी वगैरे पूर्ण घेतल्या. हां. आणि मी सुद्धा त्यांना नंतर ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधी दिली. हां. आणि आयुर्वेदिक औषधी वगैरे देत असताना सोनोग्राफी, ओव्हुलेशन स्टडी ज्या असतात त्या ओव्हुलेशन स्टडी केल्याशिवाय म्हणजे औषधी देता येत नसतं. आणि ओव्हुलेशन स्टडी जेव्हा त्यांच्या केलं पाळीच्या 10व्या दिवसानंतर, तर जे ओव्हुलेशन स्टडीमधले जे स्त्री बीजांड असतात ते फुटतच नसतात आणि ते फुटलेच नाही, म्हणजे गर्भधारणा होतच नाही. त्यांची 2 वेळा सोनोग्राफी केल्यानंतर ओव्हुलेशन स्टडीची, ती स्टडी झाल्यानंतर सुद्धा त्या कोणताच त्या डिंबामध्ये कोणतीच ग्रोथ राहत नव्हती. आणि ग्रोथ नसल्यामुळं मग त्यांना अपत्य होऊच शकत नाही किंवा गर्भधारणा राहूच शकत नाही, असा माझा शेवटचा निष्कर्ष निघाला. आणि नंतर मी इमुरीशीवर आलो आणि त्यांना इमुरीची नंतर मग सतत 3 महिने सुरू केली. आणि 3 महिन्यानंतर 4थ्या महिन्यामध्ये मी म्हटलं की ठीक आहे, याची ओव्हुलेशन स्टडीज सक्सेस नाही, म्हणजे गर्भधारणा होणं शक्यच नाही. मी त्यांना फक्त बाकी सर्व औषध बंद केलं आणि फक्त इमुरीज आणि प्रोटोरिज त्यांना सुरू केलं. प्रोटोरिज डब्ल्यू. प्रोटोरिज डब्ल्यू आणि इमुरीज कॅप्सूल 2-2 कॅप्सूल 3 वेळा सुरू केल्या. आणि 3 महिन्यानंतर पेशंट जेव्हा MC मिस झाली, तर त्यावेळेस आला, त्यावेळी टेस्ट केली. आणि टेस्ट केल्यानंतर तो रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आला आणि त्या पेशंटला गर्भधारणा झाली. आणि हा जो चमत्कार अगोदरच्या सर्व MD लोकांचा, सर्व गायनिक लोकांचा उपचार अत्यंत त्या क्षेत्रातले नामवंत, की जिथे तो रिपोर्ट पाहता कोणतेही गायनिक स्पेशालिस्ट, कोणतेही MD म्हणतील की या पेशंटला गर्भधारणा होऊ शकत नाही किंवा अनेक प्रकारचे वेगळ्या ऑपरेशन करावं लागतील तेव्हा कुठे सक्सेस होईल, होणार नाही असं नाही. झाले असतं, पण लेप्रोस्कोपी वगैरे झाल्यानंतर तो प्रश्न नंतर निर्माण झाला असता. पण त्या अगोदर सर्व उपचार थकल्यानंतर जेव्हा इमुरीज सुरू केला आणि इमुरीच्या नंतर गर्भधारणा झाली, तर खऱ्या अर्थानं त्या पेशंटला आणि माझ्या वैद्यकीय व्यवसायातला सुद्धा एक चमत्कार झाला असतो. आणि चमत्कार घडला आणि त्या कुटुंबाला